साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। EMLT, रेडियोलॉजी टेक्नीशियन, हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है। हमारा पता याद रखें, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कैन के ऊपर, मोची कॉर्नर। महाराज की जमलेले सर्व शिवप्रेमी, सर्व समाज प्रेमी आणि सर्व संघटन प्रेमी बंधूंनो, आज आपण या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय। निषेध म्हणजे कुठल्या शासनाचा निषेध नाही, कुठल्या पुढाऱ्याचा निषेध नाही। हा निषेध समाजकंटकाचा, ज्यांनी ही घटना घडवली त्या घटनेचा निषेध आहे। माझ्या माहितीप्रमाणे घटना घडून जवळपास 8 ते 10 दिवस झाले, परंतु देशाची परिस्थिती जर बघितली तर सर्व नियोजन ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीनेच कार्यक्रम आपण आयोजित करतो आहोत। संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी एकाच वेळेस हा निषेध नोंदवला जात आहे। त्यात आम्ही मालेगावकरांनी सुद्धा निषेध नोंदवावा अशी सर्वच मालेगाव शहरातील शिवप्रेमींची इच्छा होती। त्या माध्यमातून सर्व शिवप्रेमी एकत्र येऊन निषेध नोंदवत आहोत। आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की जय। आपण म्हणतो अंधार झाला दिवा पाहिजे। या देशाला छत्रपती शिवराय सारखा शिवा पाहिजे। अंधार झाला दिवा पाहिजे, या देशाला छत्रपती शिवराय सारखा शिवा पाहिजे। बंधूंनो, महाराष्ट्राची सत्ता अनेक लोकांनी उपभोगली, अनेक मुख्यमंत्री झाले, परंतु मला जे आठवतं तो इतिहास मी थोडक्यात आपल्या समोर। राष्ट्रपुरुषों के सम्मान में मालेगांव मैदान में छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। पुणे शहरामध्ये छत्रपती शिवरायांच्या स्मारकावर जो अवमानजनक कार्य केलं गेलं ही अतिशय निंदनीय बाब आहे। या महाराष्ट्राची विशेषता आहे, या महाराष्ट्रामध्ये जे महापुरुष निर्माण झाले त्या महापुरुषांनी कुठल्याही जातीचा विचार केला नाही, कुठल्या धर्माचा विचार केला नाही। नवे नवे जगाच्या पाठीवर एक असे राजे निर्माण झाले की संपूर्ण जगाने त्या राजांचा आदर्श घ्यावा, असे आदर्श राज्यकर्ते असणारे छत्रपती शिवरायांचा अवमान जर पुण्यामध्ये झाला असेल तो अतिशय निंदनीय आहे, अतिशय चुकीचा प्रकार आहे। खऱ्या अर्थाने विचार जर केला, गडचिरोलीवर राजांचा जन्म झाला आणि 7 वर्षाचे असताना महाराजांचा बोट धरून राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपतींना पुण्यामध्ये घेऊन आल्या आणि पुण्यात आल्यानंतर गाढवाचं नांगर ज्या पुण्यावर फिरलेलं होतं अशा पुण्यामध्ये पुणे उभं करण्यासाठी, कारण विषय होता जो कोणी पुण्यामध्ये वास्तव्याला येईल त्याचा निर्वंश होईल अशी धारणा त्यावेळी होती। पण तरी जिजाऊ म्हटल्या माझा निर्वंश झाला तरी चालेल, पण हे स्वराज्य झालं पाहिजे। ही विचारधारा धरून त्या साहेबांनी छत्रपतीला पुण्यामध्ये उभं केलं, तांबडे पाटलाच्या वाड्यामध्ये तालमाल निर्माण केला। 10 वर्षाचा पोरगा अजूनही खेळतोय, जिजाऊ चिंताकांत झालाय, त्याच्या गर्भात स्वराज स्वप्न पाहिली तो शिवाजी जर अजूनही खेळत असेल तर स्वराज्य निर्माण करायचं कोणी? महाराजांना मार्गदर्शनासाठी शाहिराच्या माध्यमातून महाराजांच्या पुढे इतिहास ठेवला आणि महाराजांनी हातामध्ये शस्त्र घेतलं। ज्या पुण्यातून ही क्रांती उभी राहिली, ज्या पुण्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र नव्हे संपूर्ण हिंदुस्थानाला हिंदुत्व काय असतं आणि राजा कसा असावा हे ज्या पुण्याने शिकवलं, ज्या छत्रपतीने शिकवलं, त्याच पुण्यामध्ये जर छत्रपतींचा अपमान करणारे अवलादी असतील तर त्या अवलादींचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो आणि थांबतो। शिवरायाचा जसा सन्मान केला, शिवरायाला जसा मान दिला, मला तरी वाटत नाही कुठल्या मुख्यमंत्र्यांनी दिला असेल। माझ्या माहितीप्रमाणे कुलाबा मतदारसंघातून ते निवडून यायचे, त्या कुलाबा मतदारसंघाला त्यांनी रायगड नाव दिलं। रायगड हे नाव पहिले नव्हतं, कुलाबा मतदारसंघ होतं, बॅरिस्टर अंतुलेंनी रायगड नाव दिलं। पण मी म्हणतो महाराष्ट्रात अनेक नेते त्यांना हे का सुचत नाही का ह्या आपलं आराध्य दैवत आहे, या आराध्य दैवतासाठी
एक कायदा तयार केला पाहिजे का याची जो कोणी विटंबना करल परत त्याचे हात धजावले नाही पाहिजे, त्याचे हात सरकापले पाहिजे. अहो कायदा आहे पण त्याच्यात पळवाटा आहेत. आता अनेक कायदे आहेत पण ते कागदावरती आहेत, त्याच्यात पळवाटा आहे. कुठल्या तरी कायद्याला कधीतरी बीपी वाढून जातो, कुठल्या तरी कायद्याला लखवा मारून जातो, कुठल्या तरी कायद्याला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जय. बोलो भारत माता की जय. वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती सम्मान में मारेगा मैदान में. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. गेल्या 10 दिवसाआधी पवित्र पुण्यनगरी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहरामध्ये हडपसर येथील गाडीतळच्या जवळ पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं एक स्मारक आहे आणि त्या स्मारकाला एका पठाण नावाच्या समाजकंटकाने हेतुपुरस्कृत 2 जातीत तेढ निर्माण व्हावी आणि हिंदू आणि मुस्लिम या 2 समाजामध्ये तेढ निर्माण होऊन दंगल निर्माण व्हावी आणि यामुळे संबंध महाराष्ट्र हा होरपळत राहावा, जळत राहावा यासाठी हेतुपुरस्कृत पद्धतीने त्यांनी शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर दगड फेकला आणि महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली. त्यावेळी आमचे जे हिंदू समाजाचे शिवप्रेमी आहेत त्या सगळ्यांनी हडपसर पोलीस स्टेशन या ठिकाणी धाव घेतली आणि त्या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यासाठी प्रयत्न केला, परंतु तिथल्या काही अधिकाऱ्यांनी त्या सगळ्या मुलांची समजूत काढून त्यांना परत पाठवलं. खरं तर शिवछत्रपतींचा अवमान होत असताना हे प्रशासन इतकं झोपलेलं कसं होतं? जर त्याच वेळी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असता तर आज या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात ही जी शिवछत्रपतींच्या प्रेमाची जी वणवा पेटली आहे ती कदाचित पेटली नसती आणि ते त्या ठिकाणी शमलं असतं. परंतु काही लोकांच्या निष्काळजीपणामुळे, काही लोकांच्या राजकीय स्वार्थापोटी त्या पठाणला वाचवण्यात आलं आणि तो जो गुन्हा होता तो दाबण्यात आला. परंतु काही जागृत शिवप्रेमींनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्याला गजाआड करण्यात आलं. त्याला गजाआड केल्यानंतर अशा बऱ्याच घटना या महाराष्ट्रात नव्हे तर मालेगावात सुद्धा घडलेल्या आहेत. मागच्या काही काळामध्ये महाराष्ट्रात संभाजीनगर असेल, मुंबई येथील मिरर रोड असेल किंवा बाकी इतर महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या शहरांमध्ये शिवछत्रपतींवर कुठेतरी दगड फेकणं किंवा त्यांच्या प्रती सोशल मीडियावर काहीतरी गरळ ओकणं आणि त्यांच्या प्रती अवमानास्पद भाष्य करणं अशा घटना वेळोवेळी घडत असताना आपण सर्व महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी असा निर्धार केला की आज 28 तारखेला एकाच वेळी एकाच ठिकाणी आणि एकाच मार्गाने सनदशीर पद्धतीने रास्ता रोको आंदोलन करून या ठिकाणी जे अधिवेशन महाराष्ट्राच्या मुंबईच्या त्या विधान भवनात सुरू आहे त्या ठिकाणी कुठला तरी एक आवाज आपला हिंदू समाजाचा आणि शिवप्रेमींचा जावा या हेतूने आजचं हे आंदोलन करण्यात आलं आणि नक्कीच प्रशासन आपली दखल घेईल असा विश्वास व्यक्त करतो आणि त्या व्यक्तीवर कठोर शासन झालं पाहिजे अशी मागणी करतो. जय शिवराय. देखील मोठ्या मोठ्या पदावर असणारी मंडळी म्हणजे मी या ठिकाणी राजकारणाचा भाग म्हणून बोलत नाही, परंतु जबाबदार लोक म्हणजे कोश्यारी असतील, छिंदम असेल अशी लोक शिवरायांचा अवमान करण्याचा उपमर्द करतात. त्याचबरोबर आता जी ही घटना झाली, सरकारचं काय काम आहे की बा जो वेडा असेल, मनोरुग्ण असेल त्याला तुम्ही शिक्षा करा. आजचं हे आंदोलन हा कायदा पारित व्हावा खास करून यासाठी चालणार नाही आणि कायद्यामध्ये सुद्धा त्या व्यक्तींवर योग्य कार्यवाही व्हावी यासाठी आज श्री क्षेत्र टेहरे या ठिकाणी या हुतात्मा चौकामध्ये उपस्थित संपूर्ण मालेगावकरांचं या प्रसंगी मी स्वागत करतो आणि धन्यवाद सुद्धा देतो की त्यांनी अशा प्रकारच्या कुप्रवृत्तीला नष्ट करण्यासाठी एकत्र येऊन त्याचा निषेध केला. शासनाने या गोष्टीचा विचार करून निश्चित योग्य कायदा बनवावा आणि त्या कायद्याने या महाराष्ट्राला एक सुरळीत आपल्या राष्ट्रपुरुषांचा आदर घेण्यासाठी निश्चितच सन्मान होण्यासाठी आपला तो कायदा कडक करण्यात यावा ही मागणी या ठिकाणी सर्वांतर्फे करण्यात आली. या प्रसंगी सर्व आलेले मीडियाचे बंधू, प्रसार माध्यमातून आलेल्या सर्व
व्यक्तींचं मी या ठिकाणी स्वागत करतो। त्याचप्रमाणे तहसील कार्यालय, सन्माननीय पोलीस प्रशासन व विविध प्रकारच्या सर्व हिंदू संघटनांनी एकत्रित येऊन या ठिकाणी शांततेने हे आंदोलन केल्याबद्दल त्यांचं केरे ग्रामस्थांतर्फे आभार मानतो व सन्माननीय तहसीलदार साहेब, सन्माननीय पोलीस साहेब यांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख 5 व्यक्तींचं ते निवेदन स्वीकार